मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंची प्रकृती आता खालावत चालली आहे। सलग 5 दिवस अन्न पाण्याविना राहिल्याचे परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे। आरक्षण मिळाल्याशिवाय पाण्याचा थेंबही घेणार नसल्याच्या निर्धारावर जरांगे ठाम आहेत। त्यांचा आवाज खोल गेलाय, मात्र आरक्षण मिळवण्याचा इरादा अजूनही तितकाच मजबूत आहे। जरांगेंनी तातडीने उपचार घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टर वारंवार सांगतायत। मात्र जरांगे आपल्या निर्णयावर कायम असल्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। बघूया याबाबतचा खास रिपोर्ट। जरांगे पाटलांवर काय संकट ओढवले याची कल्पना ही दृश्य बघून आल्याशिवाय राहत नाही। गेल्या 5 दिवसात पोटात ना अन्नाचा कण गेलाय ना पाण्याचा थेंब। प्रकृती खालावत असतानाच उपचारालाही वारंवार नकार देतायत। अशातच जरांगे पाटलांच्या नाकातून रक्तस्राव होतोय। संघर्ष योद्ध्याची ही अवस्था पाहून उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत। तर गडाला सिंह गेला अशी गोष्ट आमची म्हणजे मराठ्यांची व्हायची अवस्था मला आता तर डोळ्याने दिसते। काहीच कामाचं नाही हे सरकार। आम्ही पूर्ण माणूस पेटून देणार आहे। त्यांनी आम्हाला ताबडतोब आजच्या आज न्याय द्यायला पाहिजे। आमचा माणूस गेला तर या देशामध्ये एकही कुठली गोष्ट साधी राहणार नाही हे सरकारनं लक्षात घ्यावं। आदरणीय करून देतो सर। जरांगे पाटलांजी आमच्यासाठी करायला लागले, आमच्या मुला बाळासाठी करायला लागले, पण त्यांनी एवढा कठोर पाऊल उचललं। हे घाटकाची आवलाद आहे हे सरकार सर। आणि काय करायचंय आम्हाला? जरांगे पाटलाशिवाय आरक्षण दिलं तुम्ही तर चाटायचंय का? आज माणूस गेला तर उद्या आरक्षण घेऊन आम्हाला ते चाटायचंय का? काय करायचंय? तळून खायचं का तुमचं आरक्षण? आम्हाला पाटलासोबत आरक्षण पाहिजे आणि सरकारने आजच्या आज त्याचा निर्णय द्यावा। अन्न पाणी औषधही न घेतल्याने जरांगे पाटलांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होतोय। त्यांची ही अवस्था बघून नारायण मठाचे महंत शिवाजी महाराज, डॉक्टर आणि मराठा बांधव स्टेजवर पोहोचले। झोपेत असताना सर्वांनी मिळून बळजबरीने जरांगे पाटील यांना सलाईन लावलं। जाग आल्यानंतर मात्र जरांगेंनी ते सलाईन काढून टाकलंय। सगळे सोयरेच्या अध्यादेशावर अंमलबजावणी झाल्याशिवाय पाणी उपचार घेणार नाही असं खोल गेलेल्या आवाजात पण ठामपणे त्यांनी स्पष्ट केलं। आपलेच लोक आपले ते सरकारला धारेवर धरायचं तर आपले लोक मला इकडे येऊन सलाईन लावित। हे 20 जणांमुळे आपली अंमलबजावणी रोखडी। आता कोण कोण होते मला नाही सलाईन लावायला। हे झोपेत मला सलाईन लावल्या। मी आता त्या तोडून टाकल्या। मला जर शिकायला लागलं मी तोडून टाकल्या आणि हे 5 मिनिटात आत काढत आहे ते तोडून टाकणार मी लगेच। हे सुद्धा ठेवणार नाही माझ्यात। मला जातीपेक्षा तुम्ही मोठे नाही। मला माझ्या जातीला आरक्षण द्यायचंय आणि सरकारच्या वरोवर बसून जर नाही घेतली अंमलबजावणी तिथून पुढं मला बी खानदानी मराठ्याचं नाही। इथून असाच उपोषणासहित मुंबईला घुसन पुन्हा। पण मी सरकारला सोडणार नाही। मी सरकारला सोडणार नाही। अंमलबजावणी कोणत्या दिवशी करणार आहे त्या सरकारनं सांगायचं, ती नीट ते मग सलाईन लावायची इकडं। सगळे सोयऱ्यांसंदर्भातील अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी जरांगे पाटलांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं। 10 फेब्रुवारीपासून अन्नाबरोबर पाणीही सोडलं। त्यामुळे त्यांची प्रकृती झपाट्यानं खालावत चालली आहे। अन्न पाण्याअभावी मेंदू, हृदय, यकृत, मूत्रपिंडासह इतर अवयवांवर दुष्परिणाम, किडनी तसेच लिव्हरला सूज येऊन फेल होण्याची भीती, मेंदू पॅरालाइज होऊन झटका येऊ शकतो, हृदयविकाराचा झटका देखील येण्याची शक्यता असते। अन्नपाणी ग्रहण न करणे म्हणजे हा आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये आम्ही याला स्टार्वेशन असं म्हणतो। याचे लक्षण असे असतात की थकवा येणे, त्यानंतर चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, शरीरात शक्ती न वाटणे, आणि जेव्हा फॅटी ॲसिड आणि प्रोटीनमधनं आपण एनर्जी डिराईव्ह करतो तेव्हा शरीरात कीटोन नावाचा प्रकार आपला तयार होतो आणि ब्रेन जो आपली एनर्जी घेतो ती कीटोनमधनं घेतो आणि हे कीटोन तयार होत असताना आपल्या शरीरातले क्षार वाढतात। त्यानंतर मेटाबॉलिक ॲसिडोसिस नावाचा प्रकार होतो आणि मग तिथनं शरीरातले कॉम्प्लिकेशन वाढायला लागतात। त्यानंतर मग श्वास लागणे, नाकातून रक्त येणे, तोंड कोरडं पडणे, नंतर पेशंटचं वजन कमी होणे, ब्लड प्रेशर कमी होणे, त्यानंतर शुगर कमी होणे, किडनीवर सूज येणे, हे प्रकार सगळे होऊ शकतात। मनोज जरांगे पाटलांच्या नाकातून रक्तस्राव झाल्याने त्यांच्या कुटुंबियांचं टेन्शन वाढलंय।
आपल्या धण्याची अवस्था बघून पत्नीनंही 2 दिवसांपासून अन्न पाणी सोडलंय। एकनाथ शिंदे साहेबांनाही सांगते, अजित पवारला सांगते आणि देवेंद्र फडणवीसलाही सांगते, तुम्ही लवकरात लवकर अंमलबजावणी करा। जसे ते घरून चलत गेले तसे ते घरी चलतच आले पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायची। जर का त्यांना काय झालं ना, ह्या तिघांनाच जबाबदार धरेल। खूप भीती वाटते, कारण आज 5 दिवस झालं पप्पांच्या पोटात अन्नाचा कण नाही आणि पाणी पण नाही आहे। आणि एक सांगते, जर का पप्पांच्या जीवाला काही झालं, हे 3 लोक आहेत ना जे सरकार म्हणतात, ते तिघही जबाबदार आहेत। अन्न पाण्याचा माणूस जगू शकत नाही, कारण खूप शरीराला वेदना होतात। सरकारने जर याची दखल नाही घेतली, आज मी टीव्हीवर पाहिल्याप्रमाणे पप्पाच्या नाकातून रक्त आलं, पण नंतर सरकारच्या नाकातोंडातून रक्त आल्याशिवाय मराठा समाज मागे हटणार। जरांगे पाटलांची प्रकृती खालावत असल्यानं सरकार विरोधात राज्यभरात संतापाची लाट बघायला मिळतेय। जालना जळगाव महामार्गावर मराठा समाजानं टायर पेटवून रास्ता रोको केला। तसेच जालन्यासह भोकरदन, राजूर शहरात बंद पाळण्यात आला। याशिवाय बीडच्या जरूर फाट्यावर मराठा समाजाच्या वतीने अर्धा तास रस्ता रोखून धरला होता। सरकार जर इतक्या समोर जाऊन विशेष अधिवेशन घेत आहे, कायदा पारित करतायत, मराठा समाजाला आरक्षण देत आहे, तर मला वाटतं आपल्या माध्यमातून माझी विनंती राहील, सरकारला जो काही 4 दिवस राहिले, आता 20 तारखेला आणि 20 तारखेला 4 दिवस राहिले आहेत, 4 दिवस थोडी सरकारने इतके दिवस झाले वाट बघितली आहे। 4 दिवसात पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे। 4 दिवसात दोन्ही सभागृहात मला वाटतं मराठा आरक्षणाचा कायदा येईल, त्यातून मराठा समाजाला योग्य आरक्षण मिळणार आहे। मराठा समाजाला फसवलंय, कारण नसताना तुम्हाला आरक्षण देऊ, कारण नसताना सरसकट आरक्षण देऊ, असं करत त्यांनी मनोज जरांगे पाटीलांचा उपयोग करून घेतला। मराठा समाजाला फसवलं आहे। दुसरी गोष्ट, हे करत असताना त्यांनी भुजबळांना ओबीसींना आश्वस्त करायला सांगितलं की तुमचं जाणार आहे। म्हणजे जरांगेंचा एकीकडे वापर केला, एकीकडे भुजबळांचा वापर केला आणि दोन्ही समाज अस्वस्थ करून टाकले। एकीकडे जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत, तर दुसरीकडे कोर्टानं जरांगेंना भूमिका मांडण्यास सांगितलंय। उपोषणाचा अधिकार बजावताना सार्वजनिक व्यवस्था आणि जनतेला त्रास होणार नाही याचं भान राखावं असा सल्ला कोर्टानं दिलाय। जरांगेच्याच केसमध्ये ॲडव्होकेट जनरल साहेबांनी दाखवलं की कशा प्रकारे आंदोलन करताय, आणि या सगळ्या गोष्टी दाखवत असताना मी व्हिडिओ सुद्धा दाखवला, म्हणजे आवाज करून दाखवला सन्माननीय न्यायालयाला। त्याच्यामध्ये जरांगेंनी जी भाषा वापरली काल, शिवराळ, ही कोणती गिरी आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून शिवीगाळ करणं हा कोणता मोठेपणा आहे? हे कोणती आंदोलनाची पद्धत आहे? आंतरवालीतून ज्यावेळेस ते आले त्यावेळेस पण आपण पाहिलं, त्यांनी हे 300-400 किलोमीटरचं अंतर वाशीपर्यंतचं अतिशय शांततेत तिथे केलेलं आहे। शांततेचा कुठलाही भंग त्यांनी केलेला नाही आणि आजही आंतरवालीत जे केलेलं आहे ते सुद्धा शांततेच्या मार्गाने आहे आणि दरवेळेस तुम्ही बघत असाल ते शांततेचं आव्हान तिथे करतायत। विषय असा आहे की त्यांनी हे आंदोलनाचं जे परिवेशन आहे किंवा त्याचा जो परिणाम आहे त्याचं त्या अधिसूचनेत झालेलं आहे। थोड्याशा सुधारणा आपल्याला त्याच्यात करावयाच्या आहेत, त्या आपण सुचवल्या देखील। जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू करून 5 दिवस उलटले, पण सरकारच्या वतीनं अद्यापही कुणीही संवाद साधलेला नाही। विशेष म्हणजे जरांगे पाटलांचं आंदोलन जिथं सुरू आहे तिथून हाकेच्या अंतराव म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यात 3 मंत्री, विरोधी पक्षनेत्यांचं वास्तव्य आहे, पण कुणालाही अंतरवाली सराटीत जावंसं का वाटत नाही? सरकार जागा, जरांगेंना जगवा, हे आर्त हाक राजकीय नेत्यांच्या कानी कधी पडणार असा प्रश्न उपस्थित होतोय। सूरज बोरावके, पुढारी न्यूज।